जॉईन झालेले आहेत. आपण पुढील टॉपिक शिकवायला सुरू करत आहोत. कालपर्यंत आपण जो टॉपिक पाहत होतो पर्यावरण आणि शाश्वतता. तर आपल्याला आता पुढचा टॉपिक पाहायचा आहे तो म्हणजे कालपर्यंत आपण पाहिला पर्यावरण आणि शाश्वतता आणि पर्यावरणाशी निगडीत महत्वाच्या समस्यांचा आपण कालच्या तासाला अभ्यास केला होता. आज आपल्याला गरिबी आणि विकास या संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे. गरिबी कशाला तर गरिबीची जी संकल्पना आहे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी आहे. प्रत्येकानं जर गरिबी ही संकल्पना पाहिली ती वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. यामध्ये गरिबीची संकल्पना काय आहे हे जर आपण पाहत असू तर गरिबीच्या संकल्पनेमध्ये आपल्या असं लक्षात येतं की एकदा एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आपली गरिबी म्हणून निबंध लिहायला सांगितला होता. हा निबंध लिहायला सांगितल्यावर एका गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याने निबंध लिहिला की आम्हाला 2 वेळचं जेवणही पोटभर मिळत नाही. आम्ही भावंड जेवल्यानंतर जे काही थोडंफार शिल्लक राहतं ते आमचे आई-वडील खातात. म्हणजे त्यांचं पोटभर भागत नाही आणि आम्हीही आमच्या आई-वडिलांना राहावं म्हणून पोटभर जेवत नाही. माझी आई ही 3 तुकड्याची साडी म्हणजे लुगडं त्यावेळेला म्हणायचं. 3 तुकड्याचं लुगडं नेसते. तर हा वस्तुस्थितीदर्शक निबंध त्या विद्यार्थ्याने लिहिला की ज्याने गरिबी ही प्रत्यक्ष अनुभवलेली आहे, जो अनुभवतो आहे तो, त्याने लिहिलं. आणि दुसऱ्या एका विद्यार्थ्याने निबंध लिहिला की आमच्याकडे कार चालवायला जो ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरला आम्ही 2 ड्रेस सुद्धा देऊ शकत नाही, एवढे आम्ही गरीब आहोत. त्याने काय लिहिलं, की कार चालवायला जो ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरला आम्ही 2 ड्रेस देऊ शकत नाही, एवढे आम्ही गरीब आहोत. तुलना करा विद्यार्थी मित्रांनो, गरिबी ही कशी असते, कोणी अनुभवलेली असते आणि म्हणजे याच्यातूनच खरा गरीब आणि गरिबीची संकल्पना आपल्याला कळते, की गरीब कुणाला म्हणायचं. इथं सरकारी पातळीवर गरिबीच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. आपण जर संयुक्त राष्ट्र संघटनेची गरिबीची व्याख्या पाहिली तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेनं गरिबीची व्याख्या केलेली आहे. गरिबी म्हणजे काय हे त्यांनी सांगितलेलं आहे. या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेनं गरिबीची व्याख्या करताना म्हटले पहा, की गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव असणं. म्हणजे व्यक्तीला योग्य प्रकारची संधी तिला तिच्या क्षमतेनुसार, कुवतीनुसार योग्य ती संधी उपलब्ध नसणे आणि तिला जी हा नाही तर तो पर्याय, तो नाही तर तो पर्याय, हा या पर्यायांचा अभाव असणं. तसेच मानवी प्रतिष्ठेचं उल्लंघन म्हणजे गरिबी. याचाच अर्थ समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव असणं. म्हणजे समाजामध्ये ऍक्टिव्हपणे एखाद्या व्यक्तीला जो भाग घ्यावासा वाटतो त्याचा अभाव असणं म्हणजे गरिबी. कुटुंबाच्या अन्न व वस्त्र या मूलभूत गरजा पुरवण्याइतक्या संपत्तीचा अभाव असणं. थोडक्यात काय, की व्यक्तीचे अन्न आणि वस्त्र या गरजा भागत नसणं म्हणजे गरिबी.
शाळा किंवा दवाखान्यात नसणे म्हणजे गरिबी. अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणं म्हणजे गरिबी. व्यक्तीला रोजगार नसणं म्हणजे गरिबी. कर्ज मिळवण्याइतकी त्या व्यक्तीची पत नसणं म्हणजे गरिबी. याच बरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची आणि कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता. याचा अर्थ दुर्बल घटक जे आहेत, त्या दुर्बल घटकांना सुद्धा गरिबी म्हटलेलं आहे. मग असे दुर्बल घटक हे हिंसेचे बळी पडण्याची शक्यता असते. म्हणजेच या दुर्बल घटकांना दुर्लक्षित परिस्थितीत जगावं लागतं, याला गरिबी म्हणायचं. स्वच्छ पर्यावरण नसणं, पाण्याच्या आणि आरोग्याचा अभाव सहन करावं लागणं, याला सुद्धा गरिबी असं म्हणतात. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने या गरिबीची ही व्याख्या केलेली आहे, की गरीब नेमकं कुणाला म्हणायचं? ही त्यांनी व्याख्या केलेली आहे. तर आपल्याला नेमकं गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन समजून घ्यायचा आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, पाणी, स्वच्छता इत्यादीचा अभाव याच्यावर गरिबी या संकल्पनेचा भर आहे, की व्यक्तीच्या अन्न, वस्त्राची गरज न भागणं, तिला योग्य निवारा नसणं, चांगलं पाणी आणि स्वच्छतेचा अभाव असणं, याला गरिबी म्हटलं आहे. गरिबीचा अर्थ शोधत असताना गरिबीमध्ये प्रामुख्यानं आर्थिक दृष्टिकोनाचा विचार केलेला आहे. आर्थिक घटकांचा विचार या गरिबीमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणून गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथं लोकांच्या स्वतःच्या मूलभूत गरजा किंवा आवश्यक गरजा भागवणं शक्य नसतं. याला म्हणतात गरिबी. म्हणजे गरिबी ही संकल्पना व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते, की ज्या ठिकाणी व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, आरोग्य, शिक्षण आणि निवारा, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा ज्या ठिकाणी भागत नाही, त्याला काय म्हणायचं? गरिबी. थोडक्यात या गरजा कशाशी निगडीत आहे? तर ह्या आर्थिक बाबीशी निगडीत आहे आणि म्हणून गरिबी ही संकल्पना आर्थिक बाबीवर लक्ष केंद्रित करते. म्हणजेच गरिबी ही संकल्पना व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते. कोणत्याही व्यक्तीच्या उत्पन्नानुसार त्या व्यक्तीचं जीवन चांगलं जीवन जगता येत असतं. व्यक्तीचं जर उत्पन्न चांगलं असेल, तर त्या व्यक्तीला चांगलं जीवन जगता येतं आणि व्यक्तीचं जर उत्पन्न हे कमी असेल, तर त्या व्यक्तीला पाहिजे तसं चांगलं जीवन जगता येत नाही. म्हणून ही गरिबीची संकल्पना आर्थिक बाबीशी निगडीत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे भौतिक जीवन चांगलं जगण्यासाठी चांगलं उत्पन्न असणं आवश्यक असतं पहा. म्हणजेच व्यक्तीच्या किमान आवश्यक गरजांची पूर्तता होणे आवश्यक असते. आणि व्यक्तीच्या किमान मूलभूत आवश्यक गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी ही राज्यानं उचलली पाहिजे, राज्यानं घेतली पाहिजे, अशी अपेक्षा असते, की व्यक्तीच्या किमान आवश्यक गरजा ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याची जबाबदारी कुणी घेतली पाहिजे? तर ती राज्यानं घेणं अभिप्रेत असतं. मग गरिबीचे दृष्टिकोन आहेत पहा. एक गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोन देखील पाहणं गरजेचं असतं. हे तर आपण पाहिलं. परंतु याबरोबर गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोन देखील आहे आणि हा गरिबीचा पर्यायी दृष्टिकोन, जो दृष्टिकोन समाजाच्या उपेक्षित घटकांना सार्वजनिक धोरणामध्ये सहभागी करून घेतो. म्हणजे व्यक्तीचं चांगलं जीवन, चांगलं राहणीमान एवढ्यापुरतं अभिप्रेत नाही, तर सरकारद्वारे जे धोरण ठरवलं जातं, या धोरणामध्ये गरिबांचा सहभाग असणं, उपेक्षित घटकांचा सहभाग असणं,
याला सुद्धा महत्व प्राप्त आहे. हे सहभाग असणं म्हणजे सरकारच्या सार्वजनिक धोरणामध्ये गरिबांचा म्हणजे उपेक्षित घटकांचा सहभाग असणं ही सुद्धा गरिबी निर्मूलनाचा पर्याय आहे. कारण गरीब लोक सरकारच्या उपेक्षित लोक सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी झाले तर ते ज्या घटकातून आलेले आहेत, ज्या वातावरणातून आलेले आहेत, ते दूर करण्याचा प्रयत्न करतील आणि याला सुद्धा गरिबीचं निर्मूलन म्हणता येईल. गरिबी हटवण्याचा हा सुद्धा एक महत्वाचा उपाय त्या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे. म्हणजेच गरिबीचा हा पर्यायी दृष्टिकोन काय सांगतो, की सरकारी म्हणजे सार्वजनिक निर्णय प्रक्रियेमध्ये उपेक्षित घटकांना सुद्धा सहभागी करून घेतलं पाहिजे. ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यांच्या समस्या म्हणजे उपेक्षित घटकांच्या समस्या सोडवण्यामध्ये त्यांचाच म्हणजे उपेक्षितांचाच सहभाग असला पाहिजे. तरच राजकीय आणि आर्थिक विकेंद्रीकरण होईल. म्हणजे सत्ता जी श्रीमंत वर्गाच्या हातामध्ये आहे. राजकीय सत्ता ही श्रीमंत आणि आहेरे वर्गाच्या हातामध्ये आहे. सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये आहे. ह्या सत्तेचं जर विकेंद्रीकरण व्हायचं असेल, राजकीय आणि आर्थिक विकेंद्रीकरण दोन्ही प्रकारच्या विकेंद्रीकरण व्हायचं असेल, तर सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये उपेक्षितांचा सहभाग झाला पाहिजे, दुर्बलांचा सहभाग झाला पाहिजे, गरिबांचा सहभाग याच्यामध्ये असला पाहिजे. तरच सत्तेचं आर्थिक आणि राजकीय विकेंद्रीकरण होईल. म्हणजे सत्ता ही आर्थिक आणि राजकीय सत्ता ही केंद्रित न होता दोन्ही सत्तेचं उपेक्षित घटकापर्यंत विकेंद्रीकरण झालं पाहिजे. याद्वारे मानवाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय कल्याणावर भर दिला जातो. याच्यामध्ये मूल्ये, सामाजिक बंध व सामूहिक संसाधनांच्या उपलब्धतेला विशेष प्रकारचं महत्व दिलेलं आहे. म्हणजेच निर्णय प्रक्रियेत सहभागी होताना उपेक्षितांना सुद्धा सहभागी करून घेणं तरच या गरिबीवर आणि गरिबीतून विकासावर लक्ष केंद्रित करता येणार आहे. तर या आता आपल्याला गरिबीतून विकास या विकासाचा दृष्टिकोन अभ्यासायचा आहे आणि या विकासाच्या दृष्टिकोनामध्ये विकासाचा समाजवादी दृष्टिकोन आपल्याला पाहायचा आहे. सामान्यतः विकासाचा दृष्टिकोन सामाजिक व राजकीय मूल्यातून पाहिला जातो. विकासाचा हेतू हा लोकांचं कल्याण साधण्याचा असतो. उदाहरणार्थ विकास म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून वाढ असा संबंध जोडला जात असतो. म्हणजे आर्थिक विकास म्हणजे राज्यानं घडवून आणलेली आर्थिक वाढ. ही आर्थिक वाढ घडून आणताना राज्याची भूमिका ही महत्वाची असते. या ठिकाणी विकासाची जो दृष्टिकोन दिला आहे हा आर्थिक वाढीशी निगडित आहे आणि आपल्याला विकासाचा हा समाजवादी दृष्टिकोन पाहायचा आहे. समाजवादी दृष्टिकोन काय सांगतो, की विकास म्हणजे राज्यानं घडून आणलेली आर्थिक वाढ. ही आर्थिक वाढ घडून आणताना राज्याची भूमिका महत्वाची आहे. म्हणजे राज्यानं हस्तक्षेप करून आर्थिक वाढ करणं याला समाजवादी दृष्टिकोन काय म्हणतो? विकास म्हणतो. म्हणजेच राज्याच्या हस्तक्षेपानं आर्थिक वाढ होणं असा हा विकासाचा समाजवादी दृष्टिकोन सांगतो. की राज्याचा हस्तक्षेप या ठिकाणी महत्वाचा आहे आणि राज्याच्या हस्तक्षेपातून काय होतो? विकास होतो आहे. हे हा दृष्टिकोन सांगतो. दुसरा दृष्टिकोन आहे विकासाचा भांडवलशाही दृष्टिकोन. हा भांडवलशाही दृष्टिकोन काय म्हणतो? हा विकासाचा जो दृष्टिकोन आहे हा खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देतो पहा. हा दृष्टिकोन भांडवलशाही अर्थव्यवस्थेतून भांडवलदारांच्या हस्तक्षेपातून
देशाचा विकास मानणारा हा दृष्टिकोन आहे. की जिथं भांडवलशाही अर्थव्यवस्थेतून देशाचा विकास होणार आहे. भांडवलदारांच्या प्रयत्नातून देशाचा विकास होणार आहे. असा हा विकासाचा भांडवलशाही दृष्टिकोन सांगतो. तर समाजवादी दृष्टिकोन काय सांगतो, की राज्याच्या हस्तक्षेपातून आर्थिक वाढ होणं म्हणजे विकास, असा हा समाजवादी दृष्टिकोन सांगतो. थोडक्यात समाजवादी आणि भांडवलशाही हे दोन्ही विकासाचे दृष्टिकोन हे पारंपरिक दृष्टिकोन आहेत. पारंपरिक दृष्टिकोनातून हे विकासाचा विचार करतात. आपल्याला आता अपारंपरिक दृष्टिकोन सुद्धा विकासाचा अपारंपरिक म्हणजे पर्यायी दृष्टिकोन अभ्यासायचा आहे. म्हणजे जसं आर्थिक वाढ म्हणजे विकास आणि ही राज्याच्या सहभागातून आर्थिक वाढ हा समाजवादी दृष्टिकोन सांगतो. तर आर्थिक वाढ ही भांडवलदारांच्या किंवा भांडवलशाहीतून आर्थिक वाढ हा भांडवलशाही दृष्टिकोन सांगतो. आता हे दोन्ही पारंपरिक दृष्टिकोन होते. यांच्यापेक्षा विकासाचा अपारंपरिक किंवा पर्यायी दृष्टिकोन आहे. गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर हा भर देतो. हा दृष्टिकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्व देतो. जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणजे काय? तर वंचित घटक, दुर्बल घटक, मागास घटक, महिला ह्या सगळ्या घटकांनी देशाच्या आणि सार्वजनिक निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, विकासाच्या प्रक्रियेमध्ये या लोकांच्या सहभागातून, निर्णय प्रक्रियेतील सहभागातून सर्व घटकांनी सहभागी होणं, हाच विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन आहे. म्हणजेच देशाची जी निर्णय प्रक्रिया आहे, कोणतेही सार्वजनिक निर्णय घेतले जातात. या निर्णय प्रक्रियेत केवळ उच्चवर्णीयांचा सहभाग नको, तर मागासवर्गीय घटक, दुर्बल घटक, उपेक्षित घटक या तळागाळातील सर्व लोकांचा, ग्रामीण भागातील लोकांचा, या सगळ्यांचा निर्णय प्रक्रियेतील, विकासाच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग म्हणजेच विकासाचा पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन होय. यामध्ये मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यामुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळतं. आपण जर पाहिलं तर 1990 पर्यंत विकास साधण्याचे दृष्टिकोन मुख्यतः पारंपरिक स्वरूपाचे होते. त्या पारंपरिक दृष्टिकोनाचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? की गरिबीची जी भौतिक समस्या आहे, हे सोडवण्याचं त्याचं उद्दिष्ट या पारंपरिक दृष्टिकोनाचं होतं. म्हणूनच राज्याचा प्रमुख कार्य कोणतं राहायचं? औद्योगिकरण साधून आणि शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणं, असं या पारंपरिक दृष्टिकोनाचा उद्देश होता. मग याच्यातून काय व्हायचं? रोजगार निर्मिती, दरडोई उत्पन्नाची वाढ हे त्याला अपेक्षित होतं. मात्र 1990च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला महत्व देण्यात आलं आणि विकासाचा पर्यायी दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. त्यानुसार सध्याच्या काळात विकासाची संकल्पना ही समता, सर्व घटकांचा सहभाग, सबलीकरण तसेच शाश्वतता या तत्वांना महत्व देत असलेलं आपल्याला लक्षात येतं. मग हे सगळं करत असताना या ठिकाणी गरिबी निर्मूलनासाठी शासनानं प्रयत्न केले पाहिजेत. तसेच समाजातील इतर घटकांचा संपूर्ण सहभाग असणं गरजेचं आहे. म्हणजे पारंपरिक दृष्टिकोनापेक्षा हा विकासाचा अपारंपरिक दृष्टिकोन काय सांगतो? गरिबी निर्मूलन झालीच पाहिजे. परंतु ही गरिबी निर्मूल होताना शासनाचा सहभाग तर गरजेचा आहेच आहे. परंतु समाजातील सर्व घटकांचा संपूर्ण सहभाग
या गरिबी निर्मूलनासाठी आणि विकासासाठी असला पाहिजे. हे कार्य जगातील प्रत्येक राष्ट्रांच्या तसेच त्या ठिकाणच्या स्थानिक भागाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील गरिबांच्या गरजा लक्षात घेऊन करणं गरजेचं आहे. हे करताना देशातील स्थानिकांपासून, दुर्बल घटकांपासून, मागास घटकांपासून, वंचित घटकांपासून सर्वांचा सहभाग हा अपारंपरिक दृष्टिकोन महत्वाचा मानतो. लोकशाहीकरण आणि मानवी हक्काचं संरक्षण करणं या ठिकाणी अभिप्रेत आहे आणि म्हणजेच सुशासनासाठी लोकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी, गरिबी दूर करून विकास साध्य करण्यासाठी लोकशाहीकरण आणि मानवी हक्कांचं संरक्षण महत्वाचं आहे. यासाठी लोकांचा, सर्व घटकांचा अधिकाधिक सहभाग अभिप्रेत आहे आणि हा अधिकाधिक सहभाग जर लोकांचा झाला, तर खऱ्या अर्थानं प्रत्येक मानवाच्या हक्काचं रक्षण होईल. खऱ्या अर्थानं लोकांच्या सहभागामुळं लोकशाही प्रस्थापित होईल. यालाच सुशासन असं म्हणतात. अशा पद्धतीनं आज आपण गरिबी आणि विकास या संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. पुढील तासाला आपला भारतातील गरिबी आणि विकास या संकल्पना अभ्यासायच्या आहेत. आज आपण या ठिकाणी थांबत आहोत.